मराठी सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून अमराठी बांधवांनी स्वेच्छेनं मराठी स्वीकारणं ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान सांगता समारंभात ते बोलत होते. शिंदे म्हणाले की हा समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात आहे. महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा हा महाराष्ट्राचा जयघोष असून मराठीची भक्ती महाराष्ट्राला जोडणारी शक्ती आहे. 105 दिवस चाललेल्या अभियानातून 1.5 लाख रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकून परीक्षा उत्तीर्ण केली. या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आली. लाभले आम्हा सहभाग्य, बोलतो मराठी या ओळी उद्गत करत त्यांनी मराठी ही अस्मिता, स्वाभिमान आणि मायबोली असल्याचं सांगितलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कायद्याचा बडगा न दाखवता प्रेमानं भाषा शिकवण्याचा मार्ग स्वीकारल्याचं कौतुक करत कायद्यानं नाही प्रेमानं भाषा शिकते असं शिंदे म्हणाले. मराठी शिकणाऱ्यांची टिंगल न करता त्यांच्याशी मराठीत संवाद साधण्याचं आवाहनही त्यांनी केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी स्वाभिमानाच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, लाडकी बहीण योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण, महिलांना एसटीत 50% सवलत, लेक लाडकी आणि आईचं नाव अधिकृत नोंदीत देण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी स्थापन झालेल्या धर्मवीर आनंद दिघे महामंडळाचा 50 कोटींचा निधी भविष्यात 1000 कोटींवर नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र उद्योग, स्टार्टअप, GDP आणि परदेशी गुंतवणुकीत अव्वल असून दाओसमध्ये 3 आणि 4 लाख कोटींचं सामंजस्य करार झाल्याचंही त्यांनी सांगितलं. सार्वजनिक कार्यक्रमात संसदेनं मान्यता दिलेल्या अधिकृत वंदे मातरम गायलं जावं अशी सूचना करत मायबोलीची भक्ती, मराठीचा सन्मान हीच महाराष्ट्राची खरी शक्ती असल्याचा संदेश त्यांनी दिलाय.